फक्त भजी डाळीची बाकी आहे, मस्त गरम गरम. साक्षी नैवेद्य भरते. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे, हीच बाप्पांची चरणी प्रार्थना. सकाळचे 9 वाजले आणि आज मी थोडीशी लवकर उठली, घरातली साफसफाई आवरली. आम्हाला पाणी आलेलं आहे त्यामुळे मोटरीचा आवाज येतो व्हिडिओमध्ये. आणि मी आता मस्त आंघोळ करून तयार झालेली आहे. तर ही साडी वेअर केली मी आणि चालली आता मोठ्या बहिणीच्या घरी. अरुणाकाच्या घरी ना आज वास्तू शांती आहे, म्हणजे तिचं घराचं काम पूर्ण झालेलं आहे ना, तर छोटीशी एक पूजा, कलश पूजा ठेवलेली आहे. तर सकाळी सकाळी ना घसा बसल्यासारखं झालं आहे मला. तिच्या घरी जायचं आहे लवकर, थोडीशी स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची आहे. तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आम्ही सर्वांनी घराची कामं सोबतच सुरू केलेली होती, पण अरुणाकाच्या घराचं काम जरा थोडंसं होतं त्यामुळे मग तिचं काम लवकर झालं. मस्त खाली अंगणामध्ये शेणाने सारवलेलं आहे, त्यावरती रांगोळी काढायची बाकी आहे. आणि चला आता तुम्हाला दाखवते. इथे पोर्चमध्ये पण वरती उडण लावून घेतलेलं आहे, खाली सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. खाली तळापासून तिने रूम बांधलेले आहे, पण ते तुम्हाला नंतर दाखवते मी. तर हा जुना हॉल आहे आणि बाजूला हॉलच्या शेजारी ना तिने मोठा हॉल हा बांधलेला आहे. तर इथे पुरण वगैरे चाळण्याचं काम चालू आहे. प्रियंकाच्या सासूबाई आणि साक्षीची मम्मी त्याही आलेल्या होत्या, तर त्या दोघी पण ते काम करत होत्या. सकाळी खूप लवकर उठली होती अरुणाका. तिने डाळ वगैरे शिजवली, कणिक वगैरे चांगली भिजवून ठेवली. इकडं करू का रवणीचं पाणी प्रसाद करतो. प्रसाद करू, ठीक आहे. तुला प्रसादाचं सामान सगळं काढून देते. हां, इकडं प्रसाद. अर्चना आली आहे, आईने आली. पाणी आलंय बरं का बाहेर, सगळीकडे पाणी चालय. बघा सई सुद्धा मदत करते. अरुणाकाचं घर आहे ना आता भरपूर मोठं झालं आहे, कारण प्रत्येक वेळा कार्यक्रम करताना ना जागा अपुरी पडायची. पण आता तिने ना खूप सुंदर हॉल काढलेला आहे शेजारी. आणि मला इथे प्रसादासाठी सर्व काही साहित्य तिने दिलेलं होतं मोजून. 1.25 किलो साजूक तूप, 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा आणि दूध दिलेलं होतं 1.5 लिटर. तर मस्त आता इथे पातेल्यामध्ये प्रसाद बनवते. सौरभची बायको साक्षी ती पण काही ना काही कामात बिझी होती, भांडे वगैरे घासत होती किचन ओट्यावरती. आणि प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं. आता घरातल्या घरातच स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळे मग खूप जास्त काही पाहुणे सांगितलेले नव्हते. घरातलीच होती सर्व काही नातेवाईक मंडळी, तर त्यांच्यासाठीच बनवायचा होता स्वयंपाक. आणि आज 9 सुवासिनींना पण जेव घालायचे होते ना, म्हणून मग हा पुरणपोळीचा स्वयंपाक ठरवला. नाहीतर आधी ठरलं होतं आचारी बोलवायचा आणि सर्व लोकांना बोलवायचं, पण मग एवढं काही जमलं नाही, कारण घराचं अजून बरंचसं काम बाकी आहे. फर्निचर वगैरे बनवायचं आहे बहिणीला, किचनचं पण थोडंसं फर्निचर चेंज करायचं आहे. तर ती बोलली की नंतर आपण संपूर्ण काम झाल्यानंतर घरभरणी करू. आणि आता दाजींच्या पण 1 महिन्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहे, तर त्यांनाही पुन्हा सौदी अरेबियाला जायचं आहे ना, त्यामुळे मग शॉर्टकटमध्ये ही पूजा वगैरे करून घेतो आहे आम्ही. आता प्रसादासाठी दूध टाकायचं होतं, रवा छान असा तुपामध्ये फुलला होता. दूध टाकताना मग गॅसवरून पातेलं खालीच घेतलं, नाहीतर मग ते खूप बाजूबाजूला उडतं, अंगावरही उडण्याची शक्यता असते. आणि खूप सुंदर असा मस्त प्रसाद झालेला होता. आता यामध्ये ना साखर घालायची आहे, पण त्यापूर्वी ना दूध थोडंसं आटेपर्यंत प्रसाद छान हलवून घ्यायचा, नंतर यामध्ये मग साखर घालायची. घराची जी वास्तू शांतीची पूजा असते ना ती खालच्या रूममध्ये मांडलेली आहे. तर अरुणाका आणि दाजी दोघे पण पूजेला बसलेले होते, ब्राह्मण पण आलेले होते, तर त्यांची पूजा खाली चालू होती. तुम्हाला थोड्या वेळाने नंतर दाखवते मी कोणत्या घरामध्ये पूजा चालू आहे. छान आता इथे प्रसाद होतोय. बाजूला आहे ना तिने सार पण टाकलेला होता, तर साराला पण खूप छान अशी मस्त तरंग आलेली आहे. तर हे बघा आपला घरगुती जो काळा मसाला आहे ना तोच टाकून मस्त इथे सार बनवलेला आहे. तर खूप सुंदर असा मस्त सार झालेला आहे. तर याला कटाची आमटी पण म्हणतात बरेच जण. आणि हे बघा माझा इथे मस्त प्रसाद पण झालेला आहे.
तर हे बघा प्रसादाला छान असा मस्त रंग आलेला आहे. आता प्रसादावरती ना थोडीशी तुळशीची पानं स्वच्छ धुवून टाकायची आहे. साक्षीला मी पानं आणायला सांगितलेली होती, तर तिने तुळशीची पानं आणली आणि आता प्रसादही झालेला आहे. त्यानंतर खीर बनवण्यासाठी इथे 2 ग्लास आहे ना इंद्रायणी तांदूळ घेतले. मस्त इथे सत्यनारायणचा प्रसाद तयार झालेला आहे. खूप सुंदर असा रंग आलेला आहे त्याला. आम्ही खिरीसाठी शक्यतो इंद्रायणी तांदळाचाच वापर करतो, कारण इंद्रायणी तांदळाला आहे ना थोडासा सुवास छान असतो, त्याच्यामुळे खीर खूप मस्त टेस्टी लागते. तर इथे थोड्याशा तुपामध्ये तांदूळ आहे ना हलकेसे भाजून घेतले आणि मिक्सरला ते बारीक वाटून घेतले. इकडे आता पुरणपोळी करायलाही सुरुवात झालेली होती. छान अशा मस्त मऊसूद पुरणपोळ्या दिसत आहे. तर अर्चना भाजत होती, मी बाकीचं काम करेपर्यंत. नंतर मग मी भाजायला बसली पोळ्या. तर मला जास्त खाली मांडे घालून बसता येत नाही, त्यामुळे मग मी थोडीशी अशा प्रकारे बसली आहे. तर हे बघा छान अशा इथे मस्त पुरणपोळ्या होत आहे. प्रियंकाच्या सासूबाई लाटत होत्या आणि साक्षीची मम्मी ना पुरणपोळीचं चाळं बनवून देत होत्या. हे बघा किती सुंदर अशा टम्मा मस्त आपल्या पुरणपोळ्या इथे फुलत आहे. तर 2.5 ते 3 किलो डाळ टाकलेली होती मोठ्या बहिणीने. तर जवळपास 100-1 लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळे 3-4 तास लागले आम्हाला ह्या सर्व काही पुरणपोळ्या करायला. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशल जेवण म्हटलं ना तर मग पुरणपोळीचंच असतं आणि पुरणपोळीचं जेवण बऱ्याच जणांना आवडतं पण. तर मस्त इथे पुरणपोळ्या होत होत्या आणि प्रियंका इथे भरपूर असा फुलांचा पसारा घेऊन बसलेली आहे. डेकोरेशनसाठी तिला फुलं घ्यायची होती. तुझ्या हातने वाटले ग अगं चांगले लाल कर. चिंगूसगिरी करते, चिंगूसगिरी. चिंगूसगिरी नको करू ना, डार्क ठेव ना. कंजूसगिरी करते जास्त ती. कंजूस त्याच्यामुळे नको संपायला. संध्या पण आलेली होती, तर तिलाही ना खीर बनवायला सांगितली. आता संध्याच्या घरी पण कुरडई करायला सुरुवात होणारच आहे. आमच्याकडे सध्या ऊन खूप कमी आहे, खूप जास्त कडक ऊन नाही आहे, त्यामुळे मग कुरडई पुढच्या महिन्यामध्ये बनवायला सुरू करू आम्ही. तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि दाखवेल. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत आहे की ताई कुरडई घ्यायची आहे. तर मागच्या वर्षी बऱ्याच ताईंना मिळाल्या नाही, पण ह्या वर्षी लवकर करू. कुठं होती सकाळपासून? पाटी कोणी घेतली? मिठे बाबांनी घेतली पाटी. अंशूची पाटी दाखव ना, इकडे ना. पेन कुठे? पाटी घेतली अंशूला. छान छान आहे, छान छान आहे. अभ्यास करा आता. चला भरपूर साऱ्या पुरणपोळ्या झाल्या. सर्व पुरणपोळ्या आता इथे करून झालेल्या होत्या. चला आता तुम्हाला खालची रूम दाखवते. तर खाली ना प्रियंकाच्या काकू राहतात, तर त्या साईडला पण इकडे त्यांनी रूम बांधलेले आहे. पुढे एक रूम बांधलेला आहे आणि मागे पण बांधलेले आहे. तर असे 3 रूम काढलेले आहे. तर मध्ये किचन काढलेलं आहे त्यांनी. तर किचन ओट्यावरती ना छोटीशी चूल ठेवलेली आहे आणि प्रियंका मस्त फुलांनी त्या भोवती ना रांगोळी काढत होती, डेकोरेशन करत होती, कारण चुलीवरती ना दूध उकळायला ठेवायचं होतं. तर नवीन घरामध्ये आपण किचन ओट्यावरती दूध उकळायला ठेवतो. तर खालचा किचन रूम आहे ना नवीनच झालेला आहे आणि इकडे बघा मागे पण अजून एक रूम बांधलेला आहे. तर असे मोठे 3 रूम बांधलेले आहे खाली. तर ह्याच रूममध्ये पूजेची मांडणी केलेली आहे. तर माझ्या 2 मावशी आलेल्या होत्या, आई आणि मोठ्या बहिणीच्या सासूबाई. सर्वजण इथे पूजेची कथा ऐकत होते. पूजा चालू होती. लावती नावाच्या पुतण्यावर सांगली लावती नावाची साधवांची पत्नी, साधवांची आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे सम्राटचं. तर आमच्याकडे सम्राटचं बेसन पीठ भजीसाठी वापरतो आम्ही. त्याची भजी खूप छान आणि चविष्ट लागतात. आणि इथे लसूण हिरवी मिरचीचं वाटणही तयार करून घेतलेलं आहे भजीसाठी. तर मीच पीठ तयार करत होते. जवळपास 11 वाजत आलेले होते. सकाळचा स्वयंपाक सर्व काही उरकत आलेला होता. सर्वात शेवटी फक्त भजी तळायची बाकी होती, म्हणून मग मी भजीचं पीठ तयार करून ठेवत होते. तर अशा प्रकारे हे पीठही तयार करून घेतलं. यामध्ये ओवा, सोडा, लसूण, हिरवी मिरची पेस्टही टाकलेली आहे. आणि मामी पण आलेल्या होत्या. मामी आल्यानंतर मग त्या आहे ना फुलाच्या पाकळ्या करत होत्या, कारण इथे चौरंग मांडलेले आहे ना. तर ह्या चौरंगावरती सुवासिनींना जेवायला वाढायचं होतं. आणि इथे संध्याने खीर पण छान मस्त केलेली होती, तर तीही उकळत होती. बाजूला आता तेल तापत ठेवलेलं आहे. तर हे बघा आपली जया पण आलेली होती. तर ती पण बोलत होती, सर्वांना हाय करते. तिच्या मुलांची स्कूल वगैरे शाळा असते ना, त्यामुळे मग ती थोडीशी उशिरा आली. स्वयंपाक सगळा झाला आहे.
फक्त भजी तळायची बाकी आहे, मस्त गरम गरम. साक्षी नैवेद्य भरते जेवणासाठी नैवेद्य. हा मी घरी गेले होते, थोडं काम होतं. मी वाढते. हा मी तळते, जाय मग. तर इथे सर्वांना आता सुवासिनींना ताटं बनवलेली होती. 12 वाजत आलेले होते, जेवणाची वेळ झालेली होती आणि एकीकडे माझं भजी तळण्याचं पण काम चालूच होतं. गरम गरम भजी खायला छान लागतात जेवताना, त्यामुळे मग आम्ही भजी लगेच काही करून ठेवत नाही. ज्यावेळेस जेवायला बसतात ना तर एकीकडे मग आम्ही तळतो. आणि इकडे बघा सर्व काही पुरुष मंडळी बसलेली. एरवी तर आपण सर्वात आधी पुरुष मंडळींना जेवायला वाढतो, पण सुवासिनींचं जेवण असल्यानंतर मग तेव्हा सर्व काही लेडीजच बसतात आधी आणि नंतर मग सर्व जेंट्स बसतात. तर दाजींवरती ना टॉवेल शॉल टाकताय प्रियंकाचे सासरे आणि इकडे सौरभचा मेहुणा आहे, तर तोही सौरभवरती टॉवेल टोपी टाकतोय. आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य असलं, कार्यक्रम असला तर वास्तुशांतीला तर टॉवेल टोपी किंवा काही गिफ्ट दिलं जातं, साडी कपडे ड्रेस. बरेच जण कोणी ना कोणी काही ना काही आणतं, तर आम्ही तर बहिणीला पैसेच देऊन टाकले, म्हणजे तिच्या चॉईसने ती कपडे किंवा एखादी घरामध्ये वस्तू काही घेऊ शकेल. तर चला आता इथे सर्व काही सुवासिनींना छान असं चौरंगावरती जेवायला मस्त वाढलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं ना. सध्या आता ट्रेंड चालू आहे की चौरंगावरती जेवायला द्यायचं सुवासिनींना आणि खरंच खूप मस्त वाटतं. तर चला आता इकडे पण सर्व काही पुरुष जेवायला बसलेले आहे. ऋतू पूजा पण आलेल्या होत्या, तर त्या पण वाढत होत्या सर्वांना. आणि ऋतुपूजा थोड्याशा उशिराच आल्या, कारण घरी लाडू झोपलेला होता आणि त्यांना घरी पाणी पण आलेलं होतं. आणि ऋतू आणि ऋतूचे मिस्टर बाहेरचं कुठलंही खात नाही ना, त्यामुळे मग ते पण तिथेच जेवले. घरी त्यांच्या घरी स्वयंपाक केलेला होता, त्यामुळे मग त्या उशिराच आल्यानंतर मग त्यांनी सर्वांना वाढलं आणि खूप सुंदर असा सर्व काही पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता. मिस्टरही आलेले होते. सर्वजण आता मस्त जेवण करताय. चला आता तुम्हाला मी मागची बॅक साईडची बाजू दाखवते घराची. तर मागे ना मोठी ही बाल्कनी काढलेली आहे आणि त्याला ना वुडन टाईप टाईल्स लावलेले आहे. खूप छान दिसत होती आणि मोठा दरवाजा टाकलेला आहे. तर अशा प्रकारे दिसतं हे सर्व. मागे ना बेड टाकलेला आहे, बेडरूम केलेला आहे आणि तिच्या बाल्कनीमधून आमचं घर पण दिसतं. तर हे बघा, पण अजून काही आमचं पूर्ण झालेलं नाही आहे बांधकाम, तर होईलच एवढ्या 1-1.5 महिन्यामध्ये. आणि सर्वजण इकडे बसलेले होते, सर्व गप्पा मारत होते. सागरदादाही बसलेला होता. सर्वांच्या आमच्या गप्पा चालूच होत्या आणि काही जणांचं जेवण बाकी होतं, तर ते सर्वजण जेवायला बसले. मी पण जेवायला बसली होती. पूजा आलेली होती लाडूला घेऊन, तर लाडू पण छान मस्त इथे झोपलेला होता. अहो जोडीने जेवायचं होतं का? सर्वात शेवटी जेवायला. हे बघा, हे मामाची डायटिंग बघा, अशी भजे खाऊन. तीन भाज्यांवर अरे जेव ना. दुपारची वेळ झालेली होती आणि आता आम्ही सर्वजण चाललोय सागर भाऊचा बंगला बघायला. तर हे बघा, खूप मोठं काम चालू आहे बंगल्याचं, पण अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे. तर सर्वात शेवटी त्याची सुरुवात झालेली होती कामाची. एकाच बिल्डरला आम्ही सर्वांनी काम दिलेलं आहे घराचं, त्यामुळे सर्वांच्याच घराचं काम जरा हळूहळू स्लोमध्ये चालू आहे, कारण सगळीकडे एकच कामगार आहे. संध्याचं आणि सागरदादाचं नवीन काम चालू आहे. खूप मोठं असं काम चालू केलेलं आहे त्याने. 3 मजली इमारत बांधायची आहे आणि खाली सर्व काही पार्किंग केलेली आहे. तर त्यांना बरंच काम असतं खाली पार्किंगमध्ये. आणि चला आता वरती आलेली मी, वरच्या 2nd फ्लोअरला. तर हा आहे ना सर्व काही बेडरूम, हॉल, किचनचा एरिया आहे जिथं त्याला राहायचं आहे. तर तो सर्वांना सांगत होता.
आणि जुन्या घरापासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच ही जागा घेऊन ठेवलेली आहे त्यांनी. बऱ्याच वर्षांपासून ही जागा घेतलेली होती, म्हणून मग आता इथे बांधकाम चालू केलेलं आहे. आणि आता आमच्या इकडे ना 30 लाख रुपये गुंठा जागेचा भाव चालू आहे. त्यामुळे आता जागा घेणं अशक्य आहे. बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की जुन्याच घरावरती बांधकाम केलं आहे, त्यापेक्षा दुसरीकडे जागा घ्यायची होती. पण जागा घेऊन बांधकाम करायला बरेच पैसे लागतात आणि आमचं एवढं पण बजेट नव्हतं, त्यामुळे आम्ही जुन्या कामावरच वरती बांधकाम केलेलं आहे. पण सागरदादाची इकडे खूप छान मस्त ऐसपैस रूम झालेले आहे. कारण जागा ऐसपैस असली ना तर रूम पण सर्व काही मोठे बांधता येतात. खूप छान मस्त सागरदादाच्या घराचं काम चालू आहे. आज सर्वजण बघायला आले, मावशी पण आलेले आहे. घराच्या शेजारी जी पडीत जागा आहे ना, तिथे सरकारी गार्डन होणार आहे पूर्व बाजूला, आणि तिथे लहान मुलांसाठी बऱ्याचशा वस्तू, छोटंसं मंदिर बांधण्यात येणार आहे. आम्ही तिथे बराच वेळ होतो. त्यानंतर मग 5 ते 5:30 वाजले होते. पुन्हा आम्ही मोठ्या बहिणीकडे आलेलो होतो. तर आपली सई पण खूप छान मस्त नऊवारी घालून रेडी झालेली होती, कारण आज तिचं करायचं होतं फोटोशूट शिवजयंतीनिमित्ताने. तर आज 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर सईला त्याबद्दलच थोडंसं शूट करायचं होतं, म्हणून ती मस्त रेडी झालेली होती. घरामध्ये स्टोरूम जर असला ना तर घरात खूप जास्त पसारा दिसत नाही. तर हे बघा, बहिणीने ना किचनच्या समोरच छान स्टोरूम काढलेला आहे. तिथे सर्व काही किराणा, बरण्या, डब्बे ठेवलेले होते. त्यानंतर आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहे. राहुलदादा मस्त लाडूसोबत खेळत होता. लाडू एकटाच आलेला होता, पूजा आणि ऋतू घरीच होत्या. तर तो लाडूला घेऊन आला आणि मस्त त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत होता. दिवसभर काही तो तुम्हाला दिसला नाही, कारण आज तो जरा थोडा कामात बिझी होता. तर हे बघा, मस्त त्याचं लाडूसोबत खेळणं चालूच आहे. आणि आता तुम्हाला लवकरच लाडूच्या बारशाचाही व्हिडिओ येईलच. 20 फेब्रुवारीला आपण त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्याचीच सर्व काही आमची तयारी चालू आहे. हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.